हे 7 बेसिक मुद्दे झाले ज्याच्यात आउटफिट कोणतं असावं, फुटवेअर कसे असावे, स्टायलिंग कसे असावे हे तर तुम्हाला कळलं। अशा पद्धतीनेच एखादा स्टेटमेंट पीस घ्या। तो तुमचा स्टेटमेंट पीस एखादा गळ्यातलं तरी असेल, कानातलं तरी असेल, नाहीतर एखादं हातातलं ब्रेसलेट असेल, नाहीतर आजकाल ना खूप सुंदर सुंदर त्या रिंग्स भेटतात। व्हॅलेंटाईन जवळ येतोय, व्हॅलेंटाईनसाठी परफेक्ट लुक ठरला नाहीये का? किंवा व्हॅलेंटाईन डेला यावेळेला काय नवीन करायचं, काय नवीन नवीन कोणत्या नवीन नवीन स्टायलिंग, नवीन नवीन गोष्टी अडॉप्ट करायच्या? प्रत्येक वेळेला व्हॅलेंटाईन डेला रेडच कलर घालायचा का? किंवा बेसिक रेड कलर डिच करून काहीतरी नवीन स्टायलिंग करायची असेल तर नमस्ते, मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय फक्त प्रेमाचा दिवस आणि तेव्हाच रोमॅन्टिक स्टायलिंग करायची का? रेड ड्रेस फक्त रोमॅन्टिक डे साठीच वापरायचे का? किंवा व्हॅलेंटाईन डेला सगळे छान छान ड्रेसिंग आउटफिट तयार करायचे का? तर असं नाही। म्हणून स्पेसिफिकली आज मी तुम्हाला सांगितलं की मी रोमॅन्टिक स्टायलिंग घेऊन येणार आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये। सो रोमॅन्टिक स्टायलिंग मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते, कोणते कोणते फॅक्टर्स असतात, कोणते कोणते कलर्स, कोणते कोणते ड्रेसिंग, कोणत्या कोणत्या ड्रेसिंग बरोबर कशी कशी स्टायलिंग करायची ह्याचे संपूर्ण डिटेल्स आजच्या या व्हिडिओमध्ये आहेत। सो अशा व्हॅलेंटाईन डेला स्पेसिफिकली व्हॅलेंटाईन डे साठी, व्हॅलेंटाईन वीक साठी मी 10 टिप्स घेऊन आलेली आहे ज्याने तुमचा व्हॅलेंटाईन डे खूप सुंदर पद्धतीने साजरा होईल, व्हॅलेंटाईन वीक खूप छान पद्धतीने सेलिब्रेट होईल आणि या टिप्स मध्ये तुम्ही जास्त स्टायलिश पण दिसाल। आता बऱ्याच जणांचं असंही मत असू शकतं की व्हॅलेंटाईन डेलाच फक्त का प्रेमाचा दिवस मानावा, इतर पुरे वर्षभरात पण प्रेम साजरा करू शकतात। हो, साजरा करूच शकतो, आपण त्या वादात न पडता आपण डायरेक्ट स्टायलिंग ह्याच्याकडे आपण लक्ष देऊया। तर रोमॅन्टिक स्टायलिंग मध्ये कोणते कोणते फॅक्टर्स येतात? सगळ्यात पहिलं मला बोलायला आवडेल ते कलर बद्दल, कारण प्रत्येक वेळेला रेड कलरच असला पाहिजे गरजेचं नाहीये, किंवा रेड हा एकदम बोल्ड कलर आहे, एकदम सेक्सी कलर आहे आणि खूप जण कम्फर्टेबल नाही होत रेड कलर कॅरी करायला। मी माझ्यावरून सांगते, मी हार्डली रेड कलरच्या वस्तू, रेड कलरचे टॉप्स, ड्रेस विकत घेते, त्यामुळे सगळेजण कम्फर्टेबल नाही होत एवढा बोल्ड कलर कॅरी करायला। मग ह्याच्यासाठी पर्याय कोणते कोणते? तर ह्याच्यावरती सॉफ्ट पेस्टल कलरमध्ये जाऊ शकतात, खूप सुंदर दिसतात, जसं की पीच कलर, व्हाईट कलर, क्रीम कलर, असे जे सॉफ्ट कलर असतात ना पेस्टलमध्ये, त्या सगळ्या पेस्टलवरती जावा। ग्रीन कलर पण, पिस्ता ग्रीन कलर पण खूप सुंदर दिसतो, ब्लू कलर सुंदर दिसतो। सो अशा सॉफ्ट कलरमध्ये जावा जेणेकरून थोडासा आपल्या स्टायलिंगमध्ये रोमॅन्टिक स्टायलिंग ही ॲड होऊ शकते। आता तुम्हाला कलर तर कळला की कोणते कोणते कलर्स तुम्ही घालू शकतात बेसिकली ह्या रोमॅन्टिक स्टायलिंगसाठी किंवा व्हॅलेंटाईन डेला किंवा व्हॅलेंटाईन वीकसाठी पण। आता मला फॅब्रिकवर बोलायला आवडेल, कोणते फॅब्रिक्स असावेत? खूप छान फ्लोई सेक्सी फॅब्रिक छानच दिसतात, जसं की सॅटिन छान दिसतं, ऑब्व्हियसली कॉटन छान दिसतात, तर असे थोडेसे फ्लोई फॅब्रिक असेल ते छान दिसतात। जर कोणाला रोमॅन्टिक स्टायलिंगमध्ये जर साडी ॲड करायची असेल तर साडीसाठी जॉर्जेट, शिफॉनच्या खूप सुंदर साड्या दिसतात, क्रेपच्या साड्या खूप सेक्सी दिसतात या अशा रोमॅन्टिक स्टायलिंगमध्ये। त्यासोबत थोडेसे नेटचे टॉप्स, नेटचे ड्रेसेस पण खूप छान दिसतात, इनफॅक्ट नेटचे स्कर्ट खूप सुंदर दिसतात। थोडेसे होजियरी मटेरियल तर ऑब्व्हियसली टी शर्ट बरोबर छानच जातं, थोडेसे फरवाले पण आउटफिट खूप छान दिसतात, तर अशा थोड्याशा सेक्सी आउटफिटमध्ये इन्व्हेस्ट करा। यासोबत जर तुम्हाला नाईटला स्पेसिफिकली बाहेर जायचं असेल, एखादी छान नाईट डिनर डेट असेल, क्लबिंगसाठी जाणार असाल, डिस्को पार्टीसाठी जाणार असाल, तर स्पेसिफिकली मी तुम्हाला सांगते, मस्त टिकल्या टिकल्यांचे जे आउटफिट असतात ना, थोडेसे ब्लिंगी ब्लिंगी, बाजूला फोटो दाखवते, असे आउटफिट नक्कीच ट्राय करा, अशा फॅब्रिकमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा। सोबतच लेदर खूप सुंदर दिसतात, लेदरचे पॅन्ट, मिनी स्कर्ट, लॉंग पॅन्ट किंवा एखाद्या लेदरचे जॅकेट पण खूप सुंदर दिसतं। अशा फॅब्रिकमध्ये इन्व्हेस्ट करा जे व्हॅलेंटाईन डेसाठी एकदम अप्रोप्रिएट वाटतील। फॅब्रिक झालं, त्याच्यानंतर कलर झाले, आता मला बोलायला आवडेल ते म्हणजे प्रिंटवरती कोणत्या पद्धतीचा प्रिंट्स असाव्यात। छोटे छोटे जे प्रिंट असतात ना, एकदम बारीक बारीक, ते प्रिंट खूप छान दिसतात, एकदम सेटल सिंपल लुक येतो। त्याच्यासोबतच
फ्लावर प्रिंट्स असतात, खूप छान छान फ्लावर प्रिंट्स येतात ज्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लावर्स असतात, खूप लांब लांब मोटिव्स असतात, खूप जवळजवळ मोटिव्स असतात. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ट्राय करू शकतात. कलरमध्ये खेळू शकतात, खूप छान छान छोट्या छोट्या प्रिंट्सचे कलरचे मल्टी कलरचे फ्रॉक्स येतात, खूप छान दिसतात. मल्टी कलरमध्ये खूप व्हेरिएशन्स करू शकतात. फक्त कलर लक्षात ठेवा की लाईट कलरमध्ये जा आणि प्रिंट थोड्याशा छोट्या छोट्या घ्या ज्यात खूप छान रोमॅन्टिक मूड क्रिएट करू शकतात. प्रिंट सोबतच पोल्का डॉट खूप छान दिसतात, त्याच्याबरोबरच स्ट्राइप्स पण छान दिसतात. तुम्ही फक्त स्ट्राइप्स ना थोडं केअरफुली वापरा. स्ट्राइपमध्ये एक स्ट्रक्चर ॲड होतं, तर रोमॅन्टिक स्टायलिंगमध्ये थोडंसं कमी अप्रोप्रिएट होतं. पण तुम्ही जर स्मार्टली वापरला, फॉर एक्झाम्पल फक्त एक टॉप असेल वरचा ऑफ शोल्डरचा किंवा छान एखादा नॉर्मल टॉप असेल त्याच्यावरती स्ट्राइप्स असतील तर ओके आहे. खाली एखादा फ्लोरल स्कर्ट वगैरे ट्राय करू शकतात. एखादी जीन्स असेल, नॉर्मल जीन्सवरती असे टॉप्स कॅरी करू शकतात तर इट्स ओके. पण फक्त पूर्ण आउटफिट हा स्ट्राइप्सवाला नका घेऊ. ॲट द सेम टाईम एकदम स्ट्रक्चर जे असतात ना, ॲबस्ट्रॅक्ट प्रिंटवाले जे प्रिंट्स असतात, एकदम रेषा इकडे तिकडे ज्या जातात तसेवाले पण नका घेऊ. ते खूप छान रोमॅन्टिक मूड क्रिएट नाही करत. असं नाही की ते खराब दिसतात, पण ते स्पेसिफिकली रोमॅन्टिक स्टायलिंगमध्ये छान नाही वाटत. तो छोट्या छोट्या प्रिंट्सवरती फ्लावरवाल्या प्रिंट्सवरती नक्कीच इन्व्हेस्ट करा. सोबतच पोल्का डॉट खूप सुंदर दिसतात, खूप छान दिसतात, तर अशा काही रोमॅन्टिक स्टायलिंगमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. आता आपण बोलूया ते म्हणजे सिल्हवेट्स बद्दल. सिल्हवेट्स म्हणजे काय, तर सोप्या भाषेत कोणत्या पद्धतीचे कपडे असले पाहिजेत. बेस्ट आउटफिट जो असतो व्हॅलेंटाईनसाठी तो म्हणजे एक सुंदर असा वन पीस फ्रॉक. वन पीसची लेंथ तुम्ही तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने घेऊ शकता. शॉर्ट किंवा लॉंग हा तुम्ही तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने घ्या. फक्त एक ट्राय करा. ह्याच्यावरती मला तुम्हाला एक बोनस टिप द्यावीशी वाटते, जे म्हणजे जो पण वन पीस घ्याल ना तो मस्त ज्याची वेस्ट डिफाईन असेल. वेस्ट डिफाईन असेल म्हणजे वेस्टवरती एक छानपैकी बेल्ट असेल किंवा एक्स्ट्रा फॅब्रिकने तो बोसारखा लुक क्रिएट केला असेल. ह्याने तुमची वेस्टलाईन ना थोडीशी छोटीशी दिसेल आणि रोमॅन्टिक स्टायलिंगमध्ये तो जास्त अप्रोप्रिएट असेल. स्ट्रेट ए लाईनचे ड्रेस अवॉइड करा आणि ज्याची वेस्ट डिफाईन असेल ना तसे वन पीस घ्या. लेंथ तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकतात. ह्याच्यानंतर खूप छान ऑफ शोल्डर टॉप, जसं आता मी हा स्पगेटी टॉप घातला आहे तसे काही टॉप्स तुम्ही ट्राय करू शकतात. त्याच्यात बरोबर डेनिम बरोबर पण खूप छान पद्धतीने तुम्ही प्ले करू शकतात. सोबतच साडी कसं विसरतात, तर साडीमध्ये पण तुम्ही खूप छान पद्धतीने वेस्टर्न साडीजमध्ये फ्लॉन्ट करू शकतात. साडी वेस्टर्न साडीमध्ये फ्लॉन्ट करण्यापेक्षा मी तुम्हाला एक एक्स्ट्राची टिप देते की एखादा क्रॉप टॉप बरोबर किंवा एखादा खूप छान ऑफ शोल्डर ब्लाऊज बरोबर ही साडी ट्राय करा. खूप सुंदर असा रोमॅन्टिक लुक ह्याने तर नक्कीच क्रिएट होईल. यानंतर मला बोलायला आवडेल ते म्हणजे ॲक्सेसरीजबद्दल. आता ॲक्सेसरीजमध्ये सगळेच प्रकार मी कव्हर करते, जसे की ज्वेलरी, बॅग्स आणि फुटवेअर. आता ज्वेलरीमध्ये जेवढं मिनिमम ज्वेलरी असेल तेवढी ती जास्त छान दिसते. सो ऑलवेज गो विथ द मिनिमम ज्वेलरी या सगळ्या आउटफिट बरोबर. जसं की फॉर एक्झाम्पल आज मी जे घातलेले आहे ते फक्त इयरिंग्स घातलेले आहेत, त्यामुळे इयरिंग्स थोडेसे मोठे आहेत, त्यामुळे गळ्यात काहीच न घालता चक्क हा मी एक कडं घातलेला आहे. सो दॅट्स इनफ. एवढी ज्वेलरी बस झाली, खूप झाली. रादर दॅन हा माझा स्टेटमेंट पीस आहे तर तेवढी ज्वेलरी इनफ होऊन जाते. सो अशा पद्धतीनेच एखादा स्टेटमेंट पीस घ्या. तो तुमचा स्टेटमेंट पीस एखादा गळ्यातलं तरी असेल, कानातलं तरी असेल, नाहीतर एखादं हातातलं ब्रेसलेट असेल, नाहीतर आजकाल ना खूप सुंदर सुंदर त्या रिंग्स भेटतात. छोट्या छोट्या रिंग्स असतात, त्या खूप सुंदर दिसतात, हात खूप छान दिसतात. अशा काही रिंग्सच्या बंचमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, पण ज्वेलरी ही नेहमी मिनिममच ठेवा. आता आपण बोलूया ते म्हणजे बॅग्सबद्दल. तर बॅग कोणत्या पद्धतीच्या असल्या पाहिजे. तुमच्या ड्रेसला ज्या छान अप्रोप्रिएट दिसेल तशा बॅग्स घ्या. फक्त एवढंच की बॅगची साईज थोडीशी कमी करा. म्हणजे टोट्स बॅग, बॅकपॅक ह्या घेऊ नका. रोमॅन्टिक स्टायलिंगमध्ये हे थोडंसं ऑड जातं. सो एखादी स्लिंग बॅग, छोटीशी क्लच असेल तर ते छान पण दिसतं, पुरा ड्रेस अप्रोप्रिएट येतं आणि स्मार्ट लुक पण क्रिएट येतं. बॅग नंतर डायरेक्ट आपण जाऊया फुटवेअरकडे. आता कम्फर्टेबल फुटवेअर थोडेसे साईडला ठेवा आणि छान सेक्सी फुटवेअर बाहेर काढा. सेक्सी फुटवेअर म्हणजे ऑब्व्हियसली हिल्सवाले फुटवेअर. आता हिल्स तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने घ्या, पण हिल्समध्ये तुमचं पॉश्चर खूप छान दिसतं, हिल्समध्ये पर्सनॅलिटी अजून उठून दिसेल तर एखाद्या हिल्समध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. सिलेटोस, बॉक्स हिल्स, तुम्हाला जी पाहिजे, गॅलिएटर, तुम्हाला जे फुटवेअर पाहिजे ते फुटवेअर घ्या. फक्त कम्फर्टेबल फुटवेअर बाजूला ठेवा आणि छान हिल्सवाले फुटवेअर बाहेर काढा.
आता 7वा पॉइंट तो म्हणजे हेअरस्टाईल. आता हेअरस्टाईलमध्ये काय नवीन, तर रोमॅन्टिक लुक्समध्ये सॉफ्ट कर्ल्स खूप छान दिसतात. त्याच्यासोबतच जर तुम्ही साडी नेसणार असाल तर मी स्पेसिफिकली सांगते लो बन्स ट्राय करा. लो बन्स साडी बरोबर खूप रोमॅन्टिक वाईब क्रिएट करतं. तर असे लो बन्स घाला. कधी थोडासा लुक चेंज करायचा असेल, म्हणजे कर्ली हेअर्स हे माझे नॅचरल आहेत, तर मला थोडासा अजून लुक चेंज करायचा आहे, मी कदाचित स्ट्रेटनिंग करेल. थोडासा लुक एक चेंज केला ना तर पुरा आउटफिट खूप सुंदर दिसतं. त्याच्यासोबतच हाय पोनी पण छान दिसेल. जर नाईटला कुठे बाहेर जाणार असेल तर हाय पोनी, हाय बन खूप छान दिसतात. सो अशा सुंदर सुंदर आणि मिनिमम हेअरस्टाईलमध्ये नक्कीच लक्ष द्या. आता हे 7 बेसिक मुद्दे झाले ज्याच्यात आउटफिट कोणतं असावं, फुटवेअर कसे असावे, स्टायलिंग कसे असावे हे तर तुम्हाला कळलं. कसे कसे सॉफ्ट सॉफ्ट कलर घ्यावे जेणेकरून रोमॅन्टिक स्टाईल क्रिएट होईल. आता पुढच्या 8व्या मुद्द्यामध्ये मला बोलायला आवडेल ते म्हणजे लेअरिंगबद्दल. आता लेअरिंग म्हणजे काय नवीन, तर थोडासा फेब्रुवारी महिना चालू आहे, थोडीशी गुलाबी थंडी तर आहेच आजूबाजूला, तर तुम्ही बिंदास खूप छान छान पद्धतीने लेअर करू शकता. जसं की स्कार्फ घेऊ शकतात, एखादं खूप छानवालं जॅकेट कॅरी करू शकतात, ऑफ शोल्डरचा टॉप असेल, थोडीशी थंडी जास्त असेल एखादं जॅकेट कॅरी करू शकतात. त्याचबरोबर एखाद्या वन पीसवरती छान ब्लेझर पण कॅरी करू शकतात. हो, ब्लेझर पण आजकाल खूप छान छान कलर्समध्ये, पॉपअप कलरमध्ये येतात. सोबतच कस्टमाइज ब्लेझर्स येतात ज्याच्यामध्ये खूप छान छान फ्लावर प्रिंट्स असतात, खूप छान छान वेगवेगळ्या स्टाईलचे प्रिंट्स असतात, तुमचं इनिशियल नाव पण असू शकतं. तर अशा रोमॅन्टिक ब्लेझरमध्ये इन्व्हेस्ट करा. साडी बरोबर एखादं जॅकेट कॅरी करू शकतात, साडीसोबत एखादा स्टोलही कॅरी करू शकतात. तर अशा पद्धतीने लेअरिंग करा जेणेकरून तुमचा सिम्पल आउटफिट पण थोडासा एन्हान्स होईल. आता सगळ्या आउटफिटवरती बोलून तर झालेलं आहे. आता काही नवीन एलिमेंट ॲड करायचा 9व्या पॉईंट्सला, तो म्हणजे नेल्स, ज्याच्याकडे आपण पद्धतशीररित्या दुर्लक्ष करतो. नेल्समध्ये काय नवीन, तर खूप सुंदर सुंदर फक्त व्हॅलेंटाईन डेला पण छान नेल आर्ट करून भेटतात. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही असे नेल आर्ट करून घेऊ शकतात. नेल आर्ट करायला 2-2, 3-3 तास नसतील तर हल्ली स्टिक ऑन नेल्स पण भेटतात. बाजूला फोटो दाखवते, असे स्टिक ऑन नेल्स 2-3 तास खूप छान पद्धतीने राहतात. तर अशा काहीतरी छान नेल आर्ट्समध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुम्ही त्या टायमाला प्रॉपर टॉप टू बॉटम एकदम परफेक्ट अप्रोप्रिएट दिसा. आता 10वा पॉईंट तो म्हणजे आत्ताचा खूप पॉप्युलर असा पॉईंट आहे, पार्टनर बरोबर कॉर्डिनेट्स करायचं. म्हणजे नक्की काय करायचं, तर सेम सेम प्रिंटचे कपडे घालू शकतात. कपडे घालायचे म्हणजे तुमचा वन पीस सेम कलरचा असेल तर त्याचा शर्ट सेम कलरचा असू शकतो, किंवा तुमच्या आउटफिटमधला एखादा कलर हा त्याच्या आउटफिटमधल्या कुठल्या तरी कलर बरोबर मॅच करू शकतो. असं समजा त्याला नाही आवडलं, खूप बोल्ड राहिला, तर एखादी टाय तर तो तुमच्या आउटफिटची ट्राय करूच शकतो. तर अशा काही बेसिक गोष्टी, बेसिक कॉर्डिनेशनमध्ये तुम्ही जा. साडीसोबत सेम साडी आणि त्याच फॅब्रिकचं त्याला शर्ट पण असे खूप छान छान दिसतात. तुमचं स्कर्ट आणि त्याचं शर्ट मॅचिंग झालं, अशा काही बेसिक गोष्टींमध्ये जा. सो अशा कॉर्डिनेट मॅचिंगमध्ये नक्कीच जा जेणेकरून तुम्ही जास्त छान अप्रोप्रिएट कपल दिसाल किंवा जास्त छान रोमॅन्टिक स्टायलिंग क्रिएट करू शकता दोघंही मिळून. अशा इंटरेस्टिंग टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप जणांना पाठवा जेणेकरून सगळे या येत्या व्हॅलेंटाईन डेसाठी खूप छान छान परफेक्ट लुक तयार करू शकतात. आणि तुम्ही हे सगळे जे काय रोमॅन्टिक लुक क्रिएट केलेले आहेत ते मला इन्स्टाला नक्की शेअर करा. सो माझं इन्स्टा हँडल पण मी खाली मेन्शन करतच आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. ते बघ पुढचा शी वैष्णवी ऐक ना, सांगते 1.5 वाजता चपात्या करायला घे. आता फक्त अर्धा तास दे, मी अर्धा तासात व्हिडिओ उरकते.